नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन व्लॉगमध्ये. सो फायनली मला वेळ मिळालेला आहे दिवाळीची व्लॉग एडिट करण्यासाठी, कारण आता मी फायनली माझ्या घरी परत आलेली आहे सुट्ट्या एन्जॉय करून. आणि दिवाळीचे खूप सारे व्लॉग्स तसेच पेंडिंग पडलेले आहेत. एखादाच व्लॉग मी अपलोड केला होता. मला खूप एन्जॉय करायचं होतं, थोडंसं रिलॅक्सही व्हायचं होतं, त्यामुळे मी काय केलं, फक्त थोडीफार शूटिंग केली आणि त्यानंतर अपलोड केले नाही, फक्त आराम केला. आणि त्यात माझा आवाजही बसला होता. दिवाळीच्या दरम्यान पाऊसही होता, थंडी होती आणि ऑलमोस्ट सगळ्या जणांचेच घसे वगैरे बसले होते. माझाही घसा इतका बसला होता की मला बोलता येत नव्हतं. सो मी म्हटलं चला 8 दिवस आपण ब्रेक घेऊया. सो कंप्लीट 8 दिवस मी एकही व्लॉग अपलोड केलेला नव्हता. सो हा जो व्लॉग आहे हा तेव्हाचा आहे जेव्हा मी माझ्या सासरी गेले होते. काल रात्री लक्ष्मीपूजा होती. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे. दुसऱ्या दिवशी उटण वगैरे लावायचं होतं आणि लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी असतो पाडवा. तर ही पाडव्याच्या दिवशीची सकाळ आहे. इथे आमची घाई गडबड ह्याची चालू आहे की आम्हाला उटण लावायचं आहे. सो माझी नणंद आहे ही, तिचं असं म्हणणं होतं की आपण वेगळं काहीतरी करूया, छान असं सजावट वगैरे करूया. ती खूप जास्त एक्सायटेड असते ॲज कम्पेअर टू मी, बट मी तिच्या कम्पॅरिझनमध्ये बिलकुल एक्सायटेड नसते. ऑब्व्हियसली मला मुलगी आहे, बरीचशी कामं आहेत, माझी एक्साइटमेंट लेवल खूप कमी असते, बट शी वॉज एक्सायटेड. सो ती म्हणली की आपण नवीन काहीतरी करूया. तर तिने अशा वाट्या वगैरे काढल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही सजावट केली. एका मोठ्या थाळीमध्ये उटणचं सामान ठेवलं होतं, मोती साबण, त्यानंतर जे काय आम्हाला छान छान वाटेल शोधून आणून हे केलं आणि फोटोशूट केला. माझं काही जास्त काम नव्हतं, मला उटण लावायचं नव्हतं, मी त्यांना ऑलरेडी लावलं होतं. आता बहिणीचं काम होतं, सो मी तिला हेल्प करू लागले. आम्ही जास्त काही करायचं नव्हतं, ॲक्च्युली उटणच बनवायचं होतं, बट नवीन काहीतरी या नादामध्ये आम्ही बरंचसं त्या ताटामध्ये बरंच काही सजवलं आणि सजवता गप्पाही मारत होतो. तर मी इथे आता एकच दिवस आहे, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते. सो भाऊबीजेच्या दिवशी मी आता जाणार होते. सो मस्त काही घर वगैरे एक्सप्लोअर केलं. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल माझं सासरचं घर, झाडं वगैरे मी दाखवले. घरात दाखवण्यासारखं असं काही नव्हतं, तरी नवीन घर आहे, ही नवीन आमची किचन आहे, बघू शकता. सो अशा प्रकारे आम्ही ताट सजवलेलं आहे. मोती साबण, त्यानंतर हे उटण आहे. घरी आम्ही 2-3 पीठ वगैरे मिक्स करून काही गोष्टी बनवल्या होत्या. याची आता काय कामही नाही, रेसिपी सांगण्याचंही काही काम नाही की उटण कशा प्रकारे बनवतो, कारण दिवाळी होऊन गेलेली आहे. पण मी म्हटलं चला हे क्लिप्स वगैरे जोडून घेऊया. सो सुंदर अशी प्लेट आम्ही सजवलेली आहे आणि त्यानंतर माझ्या नंदेने माझ्या आहोंना उटण लावलं. इवा नाही बोलली, मी तर उटण लावत नाही, माझी स्किन ड्राय आहे आणि किती जरी ऑइल टाका, किती जरी काय केलं ना तर मला त्याचे रॅशेस होतात. सो मी उटण कधीच लावत नाही. पण मी तिला सगळं तयारी करून दिली आणि त्यानंतर त्या दोघांनीही ते केलं आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे केल्याच्या नंतरही शूट केलं, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेनच. सो संध्याकाळच्या वेळेला गुढीपाडवा नाही, दिवाळी पाडवा होता. सो दिवाळी पाडव्या म्हणजे कसं असतं, नवऱ्यासाठी तो दिवस असतो. सो मी म्हटलं सकाळचा जो टाईम आहे, सकाळचा जो फोटोशूट आहे तो नंदेचा करून घेऊया. सो मी तिचे छान छान व्हिडिओज वगैरे बनवले. तसं आम्ही पारशेच होतो, इथे आमची आंघोळ वगैरे झाली नव्हती, बट तेवढं जे काय आहे ते सजावट केली. त्यानंतर थोडेफार फोटोशूट काढले आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून नंतर दुसरा व्लॉग एडिट केला. त्यानंतर इथे भूक वगैरे लागली होती. घरी खूप सारं फराळाचं सामान होतं. गुलाबजामुन बघू शकता. गुलाबजामुन पाहताच माझ्या तोंडाला पाणी सुटतं. मला खूप गुलाबजामुन आवडतात आणि ते बनले इतके छान होते. सो जोपर्यंत तिची तयारी चालू होती तोपर्यंत मी तिच्याशी मस्त गप्पा मारल्या आणि आता फायनली आमचं ताट बघू शकता किती छान सजलेलं आहे. त्यानंतर तिने इथे उटण वगैरे लावलं. मी त्यांना काही जास्त दाखवलं नाही. इवा मॅडमचं चालू होतं, मला मोती साबण लावायची. त्यानंतर इवाची रील शूट केली आणि अशा प्रकारे आजचा दिवस एन्जॉय केला. चला भेटूया.